ऐक शेरू, ज्या टायमाला मी बिग बॉसच्या घरात आलतो त्या टायमाला मला एक प्राणी भेटला होता जो की होता मगरमच्छ. त्यांचं नाव आहे त्या मगरमच्छचं सागर दादा. तर बघ शिरू, त्या मगराची एक खासियत सांगतो, खूप चांगला होता. आमची दोघांची पण मैत्री खूप चांगली टिकली. पण एके दिवशी काय झालं, माझं आणि कोणाचं तरी भांडण लागलं. पण अचानक तो मगर पाण्यातून निघला आणि अचानक धावून आला. अरे म्हणलं, आपण तर एकदम चांगलं राहतो. पण या मगराने त्याच्या उंदरावरच शिकार केली. म्हणजे कुठलंही भांडण लागलं तर मगर पाण्यात जातो, तोंडात पाणी भरून त्याच्यावर टाकतो. मुद्दा गायब. काल टास्क काय झाला, मी ऐकलं मगर बोलला की प्रभूसाठी तू धाव, कारण की त्याची बाहेर जाण्याची लायकी आहे. हा, ते मला लायकी बोललो मी. हो, चान्सेस. हा, चान्सेस लायकी, सॉरी. तर त्याची बाहेर जाण्याचे चान्सेस आहे. तू धाव. संस्कृती पाळली. बिचारा उंदीर काय करणार. ते मगर जे आहे ते त्यावेळी त्या उंदराच्या चांगल्यासाठीच आलं होतं. दुसरी गोष्ट, पेटवण्यापेक्षा विझवलेलं खूप चांगलं असतं. तिसरी गोष्ट आता कुठली म्हणालास तू, बाहेर जायचे चान्सेस. तसं वाक्य माझं नव्हतंच. मी तिकडेच तुला ते क्लिअर केलं होतं. तू पुन्हा तोच मुद्दा काढलास. नंतरची गोष्ट अशी की ते काय भजी तळता उंदीर कधी स्वतःच जाईल त्या तेलामध्ये हे सांगता येणार नाही, म्हणून तुला सांगितलं. बाकी माझं काही इंटेन्शन नव्हतं. मला माझा फक्त मुद्दा मांडायचा होता. तर मी एवढं सांगू इच्छितो, ह्या मगरची आणि या उंदराची दोस्ती आहे आणि राहणार. बस एवढंच मला बोलायचं. बिग बॉस बजर वाजवा. माझ्या बाबडा, मिठीने मारायचं मला. बजर वाजू दे. मग मिठी तर मार, त्याशिवाय ना आवाज होणार. या ना.